श्री गुरूंना नमस्कार करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. पंचदशीच्या दोन्ही लेखकांना नमस्कार करते. आपण काल पाहिलं होतं खंडन मंडन ज्याला म्हणतात, तर त्याला सुरुवात झाली होती. काल आपण पाहिलं की वेगवेगळ्या लोकांच्या मताप्रमाणे आत्मा कसा आहे, त्यातला शून्यापर्यंत आपण येऊन पोचलो. बौद्ध मताने जे सांगितलं की आत्मा शून्य असला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी श्रुती प्रमाण दिलं. आणखीन आत्मा शून्य म्हणून सांगितलं. आता त्याचं खंडन जे आहे तर ते वेदांती करतायत. पंचदशीकारांनी जे खंडन केलंय ते अशा पद्धतीने आहे की शून्य दोन पद्धत आहेत त्याला. एक म्हणजे शून्य म्हणजे काहीही नाही. मग काही नाहीत न हे सगळं जग कसं निर्माण होणं शक्य आहे, म्हणून शून्य असणं शक्य नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की शून्य आहे हे कोणाला कळलं? शून्य आहे असं तुम्ही म्हणताय, मग शून्य आहे हे कळलं कोणाला? ज्याला कळलं तो तिथे उपस्थित आहे, म्हणजे शून्य नाहीये. शून्य म्हणजे काहीच नाही. मग जर का शून्य जाणणारा तिथे उपस्थित आहे तर शून्याला अस्तित्व कुठून येणार आहे? म्हणून ह्या सगळ्याला सतरूप अधिष्ठान जे वेदांती मानतायत तेच बरोबर आहे. आणि जो वेदांतात जो आत्मा जसा सांगितलेला आहे तर तसाच तो आहे, त्याच्याहून वेगळा नाहीये. तो सच्चिदानंद रूप आहे, त्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं जग भासत आहे. असं आत्म्याचं स्वरूप आतापर्यंत सिद्ध करून झालं. आता पुढे जे येत आहेत ते आत्म्याच्या आकारासंबंधी मत येतात. वेदांत काय सांगतं की आत्मा विभू आहे, म्हणजे व्यापक आहे. अत्ततिष्ठत दशांगुलम म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे काय? संपूर्ण जग व्यापून, मायेचा संपूर्ण पसारा व्यापून, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून त्याच्याही पलीकडे आत्मा शिल्लक आहे. इतका तो व्यापक आहे असं वेदांती सांगतात. पण बाकी काही काही जे आहेत मतवादी, तर ते आत्म्याची वेगवेगळी प्रमाणे सांगतात. आणखी त्याला श्रुतीचा आधार पण देतात. आधी म्हटल्याप्रमाणे कोणी म्हणतं की तो अणु एवढा आहे, कोणी म्हणतं मध्यम आहे, कोणी म्हणतं मोठा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मत आहेत की. आता जे अणु परिणाम परिमाणवादी आहेत, परिणाम नाही सॉरी परिमाण म्हणजे आकार, तर त्याच्या संदर्भात ते असे म्हणतात की केसाच्या तुकड्याचे 1000 भाग. केसाचा तुकडा म्हणजे उभा कापला, त्याचे असे कापून हेअर कट करताना कापतात तसं नाही, तर उभा छेद दिला. आणखीन त्या तुकड्याचा 1000 असे तुकडे केले. ते किती सूक्ष्म होतील नाड्या? अशा नाड्या शरीरात आहेत आणि शरीरात 72,000 नाड्या आहेत असं म्हणण्यात येत. या नाड्यातून तो आत्मा संचार करतो असं नैयायिक म्हणतात. आपलं सॉरी रामानुजाचार्य आणखीन मध्वाचार्य म्हणतात. आणखीन त्याला ते म्हणतात की आत्मा जो आहे तर तो सूक्ष्म ह्याच्यातून, म्हणजे प्रश्नोपनिषदात वगैरे तशा पद्धतीने त्यांनी प्रमाण पण दिलाय की अणोह अणियान असा आत्मा आहे. म्हणजे अणुहून सुद्धा अणु अत्यंत सूक्ष्म असा आत्मा आहे आणि तो ह्या नाड्यातून संचार करतात. मग आता त्याच्या बद्दल असं म्हणतायत की इतका जर का आत्मा एकाच जागी ह्याचा अर्थ राहतो, 72,000 नाड्यातून संचार करतो, इतकाच छोटा आहे, म्हणजे तो अगदी सूक्ष्म ठिकाणी राहणार आहे. पण अनुभव तर असा आहे की संपूर्ण देहाला आपल्याला अ, संपूर्ण ज्ञान होत असतं. म्हणजे इथे जर का काही मला वारा लागला म्हणा किंवा काही चावलं, तर मला कळतं पायाला चावलं तरीही मला त्याच क्षणी दोन्ही वेळचं कळतं. मग हे कसं काय शक्य आहे? म्हणून हे मत चुकीचं आहे. अणुप्रमाण शक्य नाहीये. आणि मग त्याच्यावरती दिगंबर जैन काय म्हणतात की आत्मा मध्यम आहे. मध्यम म्हणजे केवढा? देहा एवढाच. त्यामुळे तो संपूर्ण जाणतो, पायापासून नखा अगदी पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत असा तो व्यापून राहतो की आ नखाग्र श्रुती आहे. आत्मा कसा आहे? आ नखाग्र.
हे बरोबर आहे. पण मग हा, आत्मा एवढाच आहे म्हणताय, पण ब्रह्म म्हणजे आत्मा आहे तो कसा काय मग हे चुकीचं मत आहे. आणखीन त्याच्यावरती शंका पण घेतलीये की मध्यम परिमाणाचा जो आत्मा आहे तो अतिसूक्ष्म नाड्यातनं कसा काय हिंडणार आहे. हे चुकताय तुमचं. म्हणून मगाच जे नाही हे रामानुजाचार्यांचं होतं मत ते विचारताय. ते काय म्हणाले लक्षात घ्या की अणुच्याहून लहान असा आत्मा आहे, आणखीन तो सगळ्या नाड्यातनं हिंडत असतो. जिथे जे चाललाय तिथे तो बघत असतो. कितीही स्पीडने हिंडला तरी कुठची तरी जागा म्हणजे बऱ्याचशा जागा तो नसलेल्या ह्याच्यात असणार आहेत. म्हणून मग मध्यम परिमाणाचा तुम्ही म्हणताय तर तो अतिसूक्ष्म नाड्यात कसा जाणार. त्याच्यावरती जे उत्तर दिलेलं आहे, मला वाटतं दिगंबर जैनांचं आहे हे, तर त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे तर ते असं आहे की जसे आपण कपड्यांमध्ये कपड्याच्या हातामध्ये आपला हात घालतो की नाही, कपडे घालताना ब्लाउजच्या हात असतात तर त्याच्यात आपण आपला हात घालतो. तो कसा जातो तसा तो आत्मा त्याच्या अवयव आहेत म्हणे, आणि त्या अवयवांनी ह्या नाड्यांमधनं संचार करतो, सूक्ष्म अवयवांनी. म्हणजे याचा अर्थ आत्मा ह्याच्या अवयव असलेला आहे, म्हणजे अवयव म्हणजे कणांचा बनलेला आहे. आणि मग पुढे शंका आणखीन विचारली की आज माणसाचा देह उद्या मुंगीचा मिळू शकेल, कधी हत्तीचा मिळू शकेल. मग अशा ह्याच्यात हा जो मानवी देहात असलेला आत्मा आहे तो मुंगीच्या देहात कसा काय मावेल किंवा हत्तीच्या देहाला कसा काय पुरेल. त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की आत्म्याचे अंश वाढतात किंवा कमी होतात आणि त्याप्रमाणे तो त्या देहाला ऍडजस्ट होतो. म्हणजे अंश मुळात श्रुती सांगते की आत्म्याला अंश नाही, आत्म्याला अवयव नाही, आत्मा कणांचा बनलेला नाहीये. मग असं असल्यानंतर पंचदशीकार म्हणतात की अंश जर का असले म्हणजे आकार आहे, अवयव आहेत म्हणजे आकार आहे, मग ज्याला आकार आहे ज्याला अंश आहे अशा पदार्थांचा नाश होणारच आहे. तो जे जे निर्माण झाले त्याचा नाश होतो, ज्याला आकार आहे त्याचा नाश होतो. म्हणून हा विनाशवान झाला आत्मा तुमचा. आणि मग जर का आत्म्याचा नाश होतो असं जर का तुमच्या ह्याच्यात सिद्ध होत आहे तर मग त्याच्यावरती दोन दोष येतात. ते असे आहेत की कृतप्रणाश आणखीन अकृत अभ्यागम. जरा शब्द वापरते मुद्दाम, इथे आपला शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळे हे शब्द सगळे माहिती करून घेणं आवश्यक. ग्रंथाच्या मागे याचे अर्थ दिलेले आहे. पण कृतप्रणाश म्हणजे आता कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे, कर्माचा सिद्धांत जो आहे, तर तो सांगतो की ज्या जीवाने जे कर्म केलेलं असेल त्याला त्याचं फळ भोगायलाच लागतं. मग आत्म्याचा जर का नाश होत असला तर जीवानी केलेली कर्म जी आहे तर ती पुढल्या शरीरात मग कर्मांचा न भोगताच नाश होईल, ज्याला कृतप्रणाश म्हणतात. म्हणजे केलेल्याचा नाश, केलेल्या कर्माचा फळ न देता नाश, हा दोष आहे. आणि दुसरा अकृताभ्यागम म्हणजे पाप पुण्य वगैरे केली तरी देखील हा फळांचा न भोगता नाश हा कृतप्रणाश झाला. आणि जे मी केलेलं नाहीये तर त्याचं मला फळ भोगायला लागतं. जर का आत्मा असा बदलत असला, नाश पावत असला, परत निर्माण होत असला वगैरे असला प्रकार असला तर मग फळ भोगणार तो कोण आहे. त्याला न केलेल्या कर्मांची फळ भोगायला लागतात, सुख दुःख. मग ती काय नियमाने भोगायला लागतील, कशा पद्धतीने भोगायला लागतील. केलेल्या कर्मांचीच फळं भोगायला लागतात, हा नियम आहे. आणि म्हणून जर का आत्म्याचा नाश मानला तर हे दोन दोष त्याच्यावरती येतात. आणि हे दोन दोष जर का आले तर अनर्थ होईल. म्हणजे कोणीही काहीही करावं, चांगलं वाईट, आणि त्याचं त्याला फळ मिळणार नाही असं होईल. आणि मग जर का दुःख वाटणीला आले तर माझ्या वाटणीलाच का म्हणून आलं, मी जर का केलेलं नाहीये तर, अशाही पद्धतीने येतं. कर्मविपाकाच्या सिद्धांतात सरळ आहे की जे आपण करतोय तर तेच भोगतोय.
आणि मानव जन्म जो आपल्याला येतो तो पाप आणि पुण्य समसमान झाल्यावर येतं. त्यामुळे जशी सुख वाटणीला येतात तशी दुःख पण वाटणीला यायची, येणारच आहेत आणि येतात ही. आपण त्याला दुःख म्हणत नाही ही गोष्ट वेगळी. आपण म्हणतो की काय असंच चालतं जगात, येणारच आहे दुःख, काय करणार वगैरे. म्हणजे आपण अशा पद्धतीने स्वीकारतो, पण आपण त्याच्या व्यतिरिक्त आनंदात आयुष्य घालवू शकतो हे आपल्या लक्षात येतं. जर का आपण परमार्थात व्यवस्थित वाटचाल केली, ते त्यांनी जे सांगितलेलं आहे ते जीवनात उतरवलं, प्रत्यक्ष प्रत्यक्ष उतरवणं हे महत्वाचं आहे. केवळ समजून घेऊन उपयोग नाही. म्हणून हे इथे जे मतमतांतर का दिलेली आहेत, तर आपल्या मनात पण अशा तऱ्हेच्या शंका येऊ शकतात, यासाठी ही मतमतांतर आहे. श्रद्धा असली तर येतील मनात शंका, अशा नाहीत. पण श्रद्धा कितीही असली तरी कुठेतरी काहीतरी एखादी शंका यायचा संभव नाकारता येत नाही. येणारच आहेत. मन आहे, मनाचं स्वरूपच आहे संशय घेणं, संकल्प करणं, त्याच्यावरती विकल्प उभे करतं. कशावरनं असेल? याच्यासाठी हे सगळे जे वेगवेगळ्या शंका उत्पन्न करून त्याचं समाधान केलंय, तर या दृष्टीने आहे की आपल्याला त्याचा जास्त आकलन होतं. म्हणून मग आत्मा जो आहे तो व्यापक आहे हे जास्त सत्य आहे. तो अंशरहित आहे, संपूर्ण व्यापक आहे. अंशरहित म्हणजे त्याचे भाग पडत नाही, जसं आकाशाचे भाग पडत नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः, हे जे गीतेत सांगितलेलं आहे की शस्त्रांनी कापता येत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने ओला होत नाही, असा तो व्यापक आणखी निरवयव आहे. तो निरवयव असल्यामुळे त्याचं असं आहे, अंश नाही येत त्याला शिवाय. आणखीन अणोह आणि यांचा पुढला जो भाग आहे श्रुतीचा, तिथे महतो महियान आहे त्या श्रुतीचा. केवळ अणोह आणि यान म्हणून बसलेत, पण त्याचा पुढला चरण नाही, त्याच वाक्यातलं पुढलं आहे की महतो महियान, म्हणजे जे सगळ्यात महान आहे त्याच्याहून देखील तो मोठा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अणोरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे अनुभव पण तो आहे, व्यापकतेचा अनुभव असतो. मग हे जे आहे, तर जे व्यापक असतं ते अत्यंत सूक्ष्म असतं, हे लक्षात घ्यायचं. आमच्या इथे रस्त्याच्या इथे कामं चालली होती, खडी आणून टाकली. आता खडी आणून टाकल्यानंतर ती जिथे टाकली तिथेच पडली, टिके पसरली. पण त्याच्या बरोबर जी माती आलेली होती, खडीच्या बरोबर वाळूच्या होती, तिच्या बरोबर ती माती मात्र सगळीकडे उडायला लागली, घरात सुद्धा आली. मला खिडकी बंद करून घ्यायची वेळ आली. का? माती सूक्ष्म असते म्हणून, म्हणून ती पसरते. पण जे स्थूल असतं ते पसरत नाही. घरात पण पहा, मी रवा ओतायला लागले, थोडा सांडला, तिथल्या तिथे सांडतो. मैदा ओतायला लागले, तो सांडला तर कितीतरी पसरतो. याला कारण आहे की मैदा सूक्ष्म असतो, रवा जाड असतो. त्याच्यामुळे जे सूक्ष्म असतं ते नेहमी व्यापक असतं. आपण जर का पाहिलं, कवडसा असतो, तर कवडसा जर का आपल्या घरात आला, आपल्याला वाटतंय की आपल्या घरातली हवा स्वच्छ आहे अगदी, पण तरीही किती कण दिसतात त्या कवडशाच्या मध्ये, तरंगणारे अगणित कण दिसतात धुळीचे. असे का ते तरंगतायत आणि पसरतायत सगळीकडे? कारण ते सूक्ष्म आहे. म्हणून आत्मा अत्यंत व्यापक आहे, तो अत्यंत सूक्ष्म आहे, हे लक्षात घ्यायचं. आता मग आता हे झालं आकाराबद्दल, त्याच्या तेवढा आहे परिमाण. आता चर्चा चाललेली आहे ती त्याच्या स्वरूपाबद्दल. कोणी म्हणतं हा अचेतन, कोणी म्हणतं चेतन आहे, कोणी म्हणतं चेतन अचेतन उभय रूप आहे, एकच पदार्थ चेतन्य अचेतन अशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीने म्हणताय. आता आत्मा अचेतन म्हणून जे म्हटलेलं आहे, तर ते ह्यांचं मीमांसकांचं, म्हणजे पूर्वमीमांसा ज्याला म्हणतात, ते म्हणतात की आत्मा अचेतन आहे. प्रभाकर म्हणून, प्रभाकर आणखीन दुसरे हे भट्ट, अशी दोन मतं आहेत पूर्वमीमांसेमध्ये. तर त्यातल्या प्रभाकरांच्या मताप्रमाणे
आत्मा हे द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे जसं सोनं, चांदी, पाणी वगैरे ही सगळी द्रव्य आहेत. द्रव्य का म्हणतात? तर त्याला गुण आहेत म्हणून. आणि त्यांच्या मते गुण जे आहेत ते द्रव्यात राहतात. तर त्याच्यामुळे जे गुणवान असतं ते द्रव्य असतं, आणि म्हणून आत्मा द्रव्य असला पाहिजे. आणि द्रव्य जे सगळं असतं तर ते अचेतन असतं, म्हणून आत्मा अचेतन असला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. मग त्याला चैतन्य कुठून येतं? तर त्याचा जेव्हा मनाशी संयोग होतो तर त्यावेळेस त्याला चैतन्य तेवढ्या पुरतं येतं. अशा पद्धतीने ते म्हणतात. त्यांच्या ह्याच्यात आत्म्यासह त्या आत्म्याला 14 गुण आहेत, त्यातला चैतन्य हाही गुण आहे, असं त्यांचं मत आहे. आणखीन प्रारब्ध क्षीण झालं की निद्रा ह्या अवस्थेत ते सगळे गुण लय पावतात, हे त्यांचं मत आहे. आता आपण म्हणतो की चैतन्य युक्त आहे, व्यापक आहे. दुसरे जे आहेत तर ते म्हणतात की आत्मा जो आहे तर तो कसा आहे, तर चेतन आणखीन अचेतन असा दोन्ही आहे. चेतन अचेतन म्हणजे कसा? गाढ निद्रेत कळत नाही काही, म्हणून तो तिथे अचेतन म्हटलाय. आणखीन जागृतीमध्ये तो चेतन आहे, ज्ञान इच्छा वगैरे त्याचे गुण आहेत. अशा पद्धतीने त्यांनी मत मांडलेलं आहे. आणि हे भट्ट संप्रदायिक म्हणजे मीमांसकच. ते काय म्हणतात की जसा काजवा असतो ना, कधी प्रकाश कधी तो प्रकाश मालवतो बंद होतो, तसाच आत्मा आहे म्हणे. झोपेत तो अचित असतो, म्हणजे चैतन्य नाही, ज्ञान नाही. आणखीन जागेपणी तो ज्ञान रूप असतो, चिद रूप असतो, चैतन्य असतं तिथे. अशा पद्धतीचा त्यांचं मत आहे. हे आपल्याला म्हणजे हसायला येतं अशा पद्धतीची मतं आहेत. ही सगळी स्वतःच्या सोयीने स्वतःच जो त्यांची थिअरी आहे ती पुढे ढकलण्यासाठी त्यांनी मतं ही मांडलेली आहेत. आता सांख्य काय म्हणतायत की अशा पद्धतीने उभय रूप म्हणजे ज्याला अंश नाहीये तर तो कधी अचेतन कधी चेतन असं शक्य नाहीये, म्हणून आत्मा हा चिद्रूपच आहे असं सांख्यमत म्हणतं. आणि सांख्यांच्या मते काय आहे की अचेतनाचा जो झोपेत अनुभव येतो, म्हणजे मला जड होऊन पडलो होतो, हा अचेतनाचा अनुभव असं त्यांचं मत आहे. वास्तविक तिथे ज्ञान असतं, ते जाग झाल्यानंतर आपल्याला आठवतं की मला काही कळलं नाही, मला गाढ झोप लागली होती, आता छान वाटतंय वगैरे, हे झोपेतल्या सुखाचं आपल्याला ज्ञान असतं. कळलं नाही ह्याचंही आपल्याला ज्ञान असतं. म्हणजे तिथे आत्मतत्व आहे, ज्ञान तिथे घेणारं काहीतरी आहे, हे आपण म्हणतो. पण इथे हे म्हणतायत की अचेतनत्वाचा हा जो अनुभव आहे तो अचेतनाचाच आहे आणि तो प्रकृतीचा आहे असं सांख्यमत म्हणतात. ते प्रकृती आणखीन पुरुष असे वेगळे मानतात. आत्मा जो आहे तो व्यापक मानतात, पण तरी देखील अनेक जीव मानतात, अनेक पुरुष मानतात. आणि प्रकृती स्वतःच्या काय म्हणूया मताने किंवा स्वतः ती केवळ त्या चैतन्य शेजारी असलं की स्वतःच ती काम करते. प्रकृतीच्या मदतीने आत्मा देह धारण करतो. अशा पद्धतीने सांख्य मत सांगतं की तिथे प्रकृती आणि पुरुष हा विवेक जेव्हा होतो तर त्यावेळेस तो मुक्त होतो असं सांख्यांचं मत आहे. कारण प्रकृतीचे धर्म हे पुरुषाचे आहेत असं मानल्यामुळे तो अज्ञान आहे. आपण ते मानतो हे बरोबर आहे, पण आपण ते वेगळे मानत नाही. प्रकृती आपण सत्य मानत नाही. आणखीन सांख्य मत प्रकृतीला सत्य मानतं, हा फार मोठा फरक आहे. आणि मग प्रकृतीचे धर्म येतोय. काय झालं, आवाज येत नाहीये? ठीक आहे. आता याच्यानंतर
हे आता मत कुठलं झालं, त्याच्या स्वरूपाबद्दल झालं. सांख्यांचं झालं, मीमांसकांचं झालं. हे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. सांख्यांचा बिमोड करणं म्हणजे प्रधान मल्ल निबर्हण न्याय असा एक शब्द आहे त्याला. पूर्वी राजांच्या दरबारी मल्ल वगैरे असायचे, पंडित असायचे. तर कोणी बाहेरनं जयपत्र मागणारा आला, राजाच्या दरबारातला जो मुख्य मल्ल आहे, ज्यांनी त्याच्या दरबारातल्या बाकीच्या मल्लांना हरवलाय, त्या मल्लाला जर का ह्या मल्लाने हरवलं तर बाकीचे हरल्यासारखेच असतात. कारण ह्या तिथला मुख्य जो होता त्यांनी बाकीच्यांना मुळात हरवलं होतं. मग त्यालाच हरवल्यानंतर बाकीचे हरलेले आहेत, याला प्रधान मल्ल निबर्हण झालं. आणि सांख्यांनी बाकीच्या सगळ्यांचं खंडन केलंय. म्हणून सांख्यांचं जेव्हा वेदांत खंडन करतं, तर तेव्हा या न्यायाने बाकीच्या सगळ्यांचं खंडन केल्यासारखं. मुख्य जो आहे त्याला बाजूला सरकवला की कोण येणार आहे? कोणीच नाहीये. तो जो मुख्य आहे त्यांनी आधीच बाकीच्यांना हरवलेलं होतं. राजकारणात हेच चालतं ना. तसं आहे हे, की सांख्यांना हरवलं, सांख्यांच्या मताचं खंडन केलं. तसं म्हटल्यामुळे मग आता पुढे विचार करायची गरज नाही. वेदांत मत स्थिर झालं तिथे. आता ईश्वर तत्वाचा निर्णय करायचा. काही मतं अशी आहेत, उदाहरणार्थ सांख्य किंवा पूर्वमीमांसक, जे ईश्वर तत्व मानत नाही. योग मत जे आहे ते ईश्वर मानतं. बाकीचं त्यांचं सगळं जे आहे तर ते सांख्यांप्रमाणे योग मतात, पण ते ईश्वर मानतात, आणखीन सांख्य मानत नाही. योग मताच्या प्रमाणे काय म्हणतात, म्हणजे आपण म्हणतो की ईश्वर तत्व आहे, कोणीतरी नियंता स्वीकारायला लागतं. त्याच पद्धतीने योग मत जे आहे तर तेही याच पद्धतीने म्हणतात की सृष्टीचं नियमन करणारा कोणीतरी चेतन मानायला लागतो. म्हणून त्यांनी ईश्वर एक पुरुष विशेष म्हणून आणखीन एक तिसरा स्पेशल असा मानलेला आहे. प्रकृती पुरुष ते मानतातच आणि ईश्वर पण मानतात. आणि त्याच्यात त्यांनी तो कसा आहे तर पंचक्लेश त्यांच्या ह्याच्यात मानलेले आहेत मतात. कुठले? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्या म्हणजे आपले स्वरूप न कळणं, अस्मिता म्हणजे आपल्याला माहिती अहंकार, राग म्हणजे प्रेम, द्वेष, अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. असे 5 क्लेश योगशास्त्रात सांगितले. कर्म, काम, कर्म, विपाक, क्लेश ह्या सगळ्यांनी कुठचे संस्कार हे जे आहेत ह्या कशानेही जो लिप्त होत नाही असा जो पुरुष विशेष आहे तो ईश्वर असं योगमत मानतात. आणि तो नियंता असतो असंही ते म्हणतात, कारण तो विशेष आहे कोणी आणि बाकीचे सामान्य आहे. हे योगाचं मत आहे. त्याच्या मताला तर श्रुतीचं प्रमाण पण देतात की भीषाद अस्मात वातः पवती वगैरे सांगितलेलं आहे. हे श्रुतींमध्ये जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते ईश्वराला शक्य आहे. जीव आणखी ईश्वर यांच्यात अशा पद्धतीने फरक आहे. जीव जेव्हा काय म्हणतो वास्तविक तो असंग आहे, पण तरीही त्याला तो विवेक करता येत नाही. आणि विवेक करता येत नसल्यामुळे तो स्वतः ती फळं भोगतो असं ठरवतो. आता तार्किक जे आहेत, तार्किक म्हणजे न्यायिक, तर ते काय म्हणतात की असंग चैतन्याकडून नियंत्रण कसं शक्य आहे? ईश्वर जो आहे तो जर का असंग आहे, जरी विशेष असला तरीही शक्य नाही. म्हणून ते ईश्वराला नित्य ज्ञान, नित्य इच्छा आणि नित्य प्रयत्न असे 3 गुण मानतात. नैयायिक जे आहे तर ते ईश्वराला सृष्टीचं ज्ञान कायम आहे असं म्हणतात. त्याला नित्य इच्छा आहे, म्हणजे त्याला कायम इच्छा आहे आणि त्याला नित्य प्रयत्न आहे. आणि जीवाच्या ह्याला ह्या सगळ्याला मर्यादा आहे. आता असं जर का हे म्हटलंय तर ह्या मतातला दोष देणारे पण आहेतच ना, की ईश्वराला जर का सृष्टी निर्मितीची सतत इच्छा आहे, त्याचं ज्ञान आहे, तसा तो प्रयत्न पण करतोय, तर प्रलय कसा काय होईल? अखंड सृष्टी निर्मिती चालूच राहील. प्रलय होणं शक्य नाहीये. अशा पद्धतीने
तिथे त्यांनी मत त्यांचं खंडन केलं. आणि मग ते काय म्हणतायत की जे हिरण्यगर्भ ज्याला म्हणतात, म्हणजे सगळ्या जीवांचं एकत्रित लिंग शरीर जे आहे, सूक्ष्मदेह, तो समष्टीचा सूक्ष्मदेह आहे. आणि त्याला सूत्रात्मा किंवा हिरण्यगर्भ अशा पद्धतीने नावं दिलेली आहे. तोच हे करणारा आहे ईश्वर जो आहे, अशा पद्धतीने त्यांचं मत आहे. जो हिरण्यगर्भ त्यालाच ते ईश्वर म्हणतात. पण आपण जो ईश्वर म्हणतो तो त्याच्याही पलीकडला आहे. हा सूक्ष्म देहाला ईश्वर म्हणतात. थोडक्यात समष्टी सूक्ष्म देहाला ते ईश्वर मानतात. पण मग त्याला आता जे विराट मतवादी आहेत, ईश्वर म्हणजे विराट शरीरवाला, विराट म्हणजे जो संपूर्ण जी चराचर सृष्टी आहे ते ज्याचं शरीर आहे, स्थूल शरीर, तो विराट. म्हणून ते काय म्हणतात की सूक्ष्मदेह एकटा कसा काय राहील, तिथे स्थूल देह पण पाहिजे, तरच तो सूक्ष्मदेह राहील ना. एकटा कुठं राहणार आहे तो, आणखी नियमन मग कसलं करणार आहे. म्हणून विराटाचा देह हेच ईश्वराचं स्वरूप आहे. आणि मग त्याला प्रमाण देतात, सहस्र शीर्ष सहस्रपाद वगैरे जे आहे, किंवा श्वेताश्वेतरात विश्वतश्चक्षु वगैरे म्हटलेलं आहे. मग असा जो आहे हा विराट पुरुष आहे, आणि तो म्हणजेच ईश्वर असला पाहिजे. त्याच्यावरती आणखीन हे करतात की जर का सहस्रपाद आणखीन सहस्र शीर्ष वगैरे असलेला ईश्वर आहे, तर मग कुठल्या एखाद्या किड्याला पण ईश्वर म्हणणं शक्य आहे. केवळ सहस्रपाद असलेला हे आहे असं म्हटलं तर सगळ्या बाजूनी हातपाय असलेला जो एखादा किडा आहे त्याला का नाही मग आपण ईश्वर म्हणायचं. अशा पद्धतीने थोडस तिरकस बोलून त्याचं खंडन केलेलं आहे. आणखीन म्हणून सहस्र काढून टाका तुम्ही, 4 मुख असलेला ब्रह्मदेव असला पाहिजे. ही सगळी मतं आहेत, ती खरं सांगायचं तर विचार करायच्या सुद्धा ह्याची नाही आहेत फारशी, पण मांडलेली आहेत, आपल्याला विचार करायला हवा. मग ब्रह्मदेवाला का म्हणायचं की प्रजापतीने म्हणजे ब्रह्मदेवानी संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, पुत्रप्राप्तीची ते देवता आहे, म्हणून तोच ईश्वर असला पाहिजे. मग वैष्णव म्हणतात की ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूच्या नाभी कमलातनं झालेला आहे, म्हणजे मग विष्णू ईश्वर आहे. कारण विष्णू कारण झाला, आणखीन ब्रह्मदेव कार्य झाला. कार्य हे नेहमी श्रेष्ठ आहे, म्हणून विष्णूच ईश्वर असला पाहिजे. त्याच्यावरती मग शैव म्हणतात की शैव ह्याच्यात अशा पद्धतीचं आहे की विष्णू आणखीन हे कोण ब्रह्मदेव दोघांनी शिवांचा ठाव शोधायचा प्रयत्न केला. कुठपर्यंत आहे व्याप, त्या दोघांना पाय सुद्धा बघता आले नाही, अशा पद्धतीचं वर्णन आहे. म्हणून एवढा जर का व्यापक आहे तर तोच ईश्वर असला पाहिजे असं मानणारे, शिवाला ईश्वर मानणारे शैव जे आहेत तर ते मध्वाचार्य, रामानुजाचार्य, लिंगायत वगैरे बरेच आहेत, ते शिव ईश्वर म्हणतात. जे तांत्रिक म्हणजे तंत्र, कर्माचं तंत्र वगैरे हे मानणार आहेत ते पण बरेचसे तेच म्हणतात. मग शंकरांनी सुद्धा गणपतीची पूजा केली होती त्रिपुरासुराचा वध करण्याच्या आधी. त्याला आधी जमलं नव्हतं, मग त्याला सांगितलं की गणपतीची पूजा करा म्हणजे सगळे विघ्न दूर होते, म्हणजे गणपती शिवापेक्षा श्रेष्ठ झाला. म्हणून गणपती हा ईश्वर आहे. अशाच पद्धतीने अनेक मत करतात, म्हणजे इतकी मतं आहे की कुदळीला ईश्वर मानणारे, दगडाला ईश्वर मानणारे, बांबूच्या बेटाला सुद्धा ईश्वर मानणारे, इतके सगळे आहेत. हे म्हणून खरोखरी जर का ईश्वर तत्वाचा निर्णय करायचा असला तर त्याचं काय स्वरूप आहे. प्रकृती म्हणजे माया, आणखीन मायेच्या मध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि ब्रह्म, 3 मिळून ईश्वर होतो असं वेदांत म्हणतं. आपण पाहिलेलं आहे ईश्वराचा. गीतेत पण म्हटलेलं की मायांतु प्रकृती विंद्यात माईनम तू महेश्वरम, म्हणजे माई त्याच्यातला म्हणजे मायेला जो ताब्यात ठेवतो तो महेश्वर, तो ईश्वर. महेश्वर म्हणजे इथे शंकर नाही, इथे तो ईश्वर आहे.
महाईश जो सगळ्यांचं नियंत्रण करतो तो महेश्वर. आता हे जे सगळी मतं आहेत ना एवढी, ही कशासाठी मानलेली आहेत? अनेक ईश्वर आहेत का मग खरोखरी? अजिबात नाही. एक कोणीतरी आपल्याला आपलं नियंत्रण करणारा, आपल्याला प्रार्थना केल्यावरती देणारा म्हणूया, आपलं रक्षण करणारा, नियमन व्यवस्थित करणारा, न्यायी, दयाघन वगैरे ही जी सगळी विशेषण आहे, तर अशा विशेषणांचा एक ईश्वर आहे. षड्गुणैश्वर्य संपन्न ईश्वर ज्याला आपण म्हणतो, तो एकमेव ईश्वर आहे. आणि ही त्याची सगळी रूप आहे. ही रूप एवढी का आपल्या धर्मात सांगितली आहेत? तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. जे ईश्वर तत्व जरी त्याच्यात गुण असले तरी त्याला ते निरवयव आहे, आकार नाहीये त्याला कुठलाही, तत्वरूप आहे ते. त्याची सिद्धी फक्त तर्काने होते, की कोणीतरी नियंता असला पाहिजे. पण त्याचे हे बाकीचे सगळे जे आहेत ती त्याचीच रूप आहेत. तो ईश्वर अंश रूपाने आपल्या शरीरात राहतो, प्रत्येकाच्या हृदयात राहतो. तो ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामायण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया म्हणून म्हटलेलं आहे, की ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात असतो. आणखीन तो यंत्रावरती टाकल्याप्रमाणे प्रत्येकाला फिरवत असतो. हा ईश्वर आपण स्वीकारलेला आहे. आणि ह्या ईश्वराची ही जी बाकीची जी आहे ती सगळी रूप आहे. ज्याची प्रकृती जशी असेल त्या देवाची त्यांनी उपासना करावी. आणखीन पूर्वी जी ह्याच्याबद्दल अगदी युद्ध सुद्धा होत असत. मी ह्याला गेले होते बदामी कुठे ऐहोळीला, तर तिथे एक देऊळ बघितलं. सुंदर देऊळ होतं, असं लंबवर्तुळाकार. त्याच्यात बाहेरच्या बाजूला अत्यंत सुंदर दशावतार कोरलेले होते. देवळात गेले, देवळात शंकराची पिंड. कोणी एकेकाळी वैष्णवांचं हे जे मंदिर आहे, तर त्या मंदिरातल्या विष्णूची मूर्ती बाहेर फेकून देऊन तिथे शिवाची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी विशेषतः दक्षिणेत ही युद्ध फार झालेली आहे, शैव आणि वैष्णव. म्हणजे आज देखील बघितलं मी, दक्षिणेत गेले होते, केळीच्या पानावरती जेवण वाढलं होतं. आपण पटकन पान सरळ ठेवतो, उभं ठेवतो, त्यांनी आडवं केलं. मी आपलं सवयीने सरळ केलं होतं, त्यांनी ते परत बदललं, आणखीन मग वाढलं. म्हणजे आम्ही केळीचं उभं पान सुद्धा चालत नाही आम्हाला. वैष्णव गंध उभं राहतात, लावतात, शैव आडवं लावतात. विनोदानी असं म्हणण्यात येतं की वैष्णव मग उभ्याने झोप पण घेत असतील, इतका पूर्वीच्या काळी त्यांच्यात होतं. त्याच्यामुळे शंकरांनी जी पंचायतन पूजा सुरू केली ना, ती ह्या सगळ्या ईश्वराच्या वादांवरती पडदा टाकण्यासाठी केली, की ज्याच्यात आपलं जे दैवत असेल ते मध्यभागी, आणखीन सूर्य, देवी, शंकर, विष्णू, गणपती, आपलं दैवत मध्यभागी, आणखीन बाकीची जी आहेत ती बाजूने. अशी जी मांडणी त्यांनी केली ती ह्या दृष्टीने केली की हा सगळा वाद मिटावा आणि एकच ईश्वर सगळ्या रूपात आहे हे लक्षात यावं. मग आता पुढे जो विषय येतोय ते विश्वाला उपादान कारण काय आहे? उपादान कारण आपण पाहिलं की माया आहे, आणि तम म्हणजे अज्ञान, म्हणजेच जडत्व, हे त्या मायेचं स्वरूप आहे. ती मोहात्मक आहे, तमोरूप आहे, जड, मोहात्मक, असं हे मायेचं स्वरूप आहे. आणखीन ते कशावरनं आहे? तर जड आहे म्हणजे अज्ञान आहे, मोह घालते म्हणजे स्वतःचं स्वरूप विसरायला लावते. इथे जड म्हणायचं नाही, जड असा शब्द आहे. जरी लिहिताना तो जड वाचत असला तरी तो जड आहे. जड म्हणजे वजनदार नाही, जड म्हणजे अचेतन.
म्हणून आपली जाणीव ज्यांना नाहीये तर ते जड आहेत. आणखीन बुद्धी जेव्हा मला कसा मोह झाला कोण जाणे, नेणो कैसा मोह उपन्नला त्याने बहुतेक काळ व्यर्थ गेला. अशा पद्धतीने ज्ञानदेवांची पण एक ओवी आहे की हा मोह झाला. किंवा एक फार छान आहे की संकल्पाची सांज वेळे नावैक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून भूत भिन्न तरी आढळे विसरले भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे थोडक्यात काय आहे की संकल्पाच्या सांज वेळे, संकल्प जेव्हा माणूस करायला लागला म्हणजे मन निर्माण झालं, इकडे तिकडे वृत्ती धावायला लागली, तेव्हा काय झालं, तिमिरायचे ते बुद्धीचे डोळे, म्हणजे बुद्धीचे डोळे झाकळले गेले, त्यांना नीट विवेक त्याची दृष्टी त्यांची गेली. आणि मग हे जरी एकच असलं तरी भूत भिन्न ऐसे देखे, अनेक तिथे दिसायला लागले. हे मोहाने झालं. बुद्धीचे डोळे, विवेकाचे डोळे अंधळे झाले, ते मोहामुळे झाले. आणखीन माया जी आहे तर ती असं मोहाचं आवरण घालते, म्हणजे आपलं स्वरूप कळून देत नाही. म्हणून आपल्याला ह्या अज्ञानाचा पण अनुभव आहे आणि या मोहाचा पण अनुभव आहे. अज्ञानाचा अनुभव म्हणजे कसा की मला कळलं नाही. जिथे कळत नाही तर तिथे अज्ञान असत. आता ह्या 129 मध्ये त्याच्या पुढलं हे सांगतायत की पूर्वी काय होतं तर सत नव्हतं असत्य नव्हतं. आपण हे पाहिलं की न तत्र सत आसीत वगैरे नासदीय सूत्रात हे सांगितलेलं आहे की सत पण नव्हतं असत पण नव्हतं, तर तिथे केवळ तम होतं. तम होतं म्हणजे अज्ञान. त्या अज्ञान म्हणजे माया. सत नव्हतं असत नव्हतं म्हणजे माया होती. याचा अर्थ काय आहे तर सत आपल्याला कळत नाही, असत तर नाही, काहीतरी आहे. माया होती. माया होती म्हणजे काय आहे, श्रुतीला हे मान्यच नाहीये. असत सत नाही, असत नाही, असं जे आहे तर ते निरर्थक आहे, ते अनिर्वचनीय आहे. अशा पद्धतीचं तिथे काहीही नव्हतं, अनिर्वचनीय, कळत नाही. म्हणून जग जे आहे तर ते पूर्ण निरर्थक आहे, ते मायेचं आहे, अशा पद्धतीने आहे. म्हणून माया जी आहे तर ती श्रुतीच्या प्रमाणे, युक्तीच्या प्रमाणे आणि व्यवहाराच्या प्रमाणे अनुक्रमाने तुच्छ, अनिर्वचनीय आणि सत्य अशा पद्धतीने जाणावी. माया काय म्हणतेय, माया मात्र मिदम सर्वम अद्वैतम परमार्थता. म्हणजे काय आहे, श्रुतीचं म्हणणं असं आहे की हे जे सगळे जग आहे हे मायेचं आहे, केवळ माया जी झालेली नाहीये ती. म्हणजे हे जग जे झालेलं आहे ते वास्तविक नाहीये. परमार्थतः विचार केला, तत्वदृष्टीने विचार केला तर अद्वैतच आहे, केवळ परब्रह्म आहे, दुसरं काहीही नाही, असं श्रुती सांगते मायेचं स्वरूप. युक्ती काय सांगते की अनिर्वचनीय मिथ्या आहे. अनिर्वचन जे असतं तेच मिथ्या असतं, त्यालाच बाधयोग्य असंही म्हणतात. हे सगळे जे शब्द आहेत हे एका अर्थी आहेत. म्हणजे काय आहे तर ते सत नाही, आपण पाहिलं, ते असत पण नाही कारण भासत. सत म्हणजे त्रिकाला बाधित. माया जेव्हा ज्ञान होतं तेव्हा माया असून नसल्यासारखे होते, ते नाही आहे कळतं, निश्चित कळतं आपल्याला की हे खरं नाहीये. मग हे खरं नाहीये म्हणजे ते सत नाहीये माया, बरं दिसतीये म्हणजे असत पण नाहीये. मग कशी आहे, तिचं स्वरूप सांगता येत नाही, म्हणून ती अनिर्वचनीय आहे. मग जे असं असतं तर ते बाधयोग्य असतं, म्हणजे ते असून नसल्यासारखं असतं. जो नियम आहे तो आदौ अंतौचयन नास्ती वर्तमाने तत्तथा. आधी जे नव्हतं नंतरही जे नसणार आहे ते आज पण नसल्यातच जमा आहे. मृगजळ सकाळी नव्हतं संध्याकाळी नसणार आहे, आत्ता दुपारी दिसलं तरी देखील ते असून नसल्यातच जमा आहे. म्हणजे सत्य जरी वाटलं दिसताना तरी देखील जेव्हा अविद्येची निवृत्ती होते, जेव्हा सत्याचं ज्ञान होतं त्यावेळे ते मिथ्या आहे हे कळतं.
बाधयोग्य म्हणजे ज्याचा बाध करायला ते पदार्थ योग्य आहे त्याला बाधयोग्य म्हणतात, त्यालाच मिथ्या म्हणतात, त्यालाच अनिर्वचनीय म्हणतात आणि त्यालाच माईक असंही म्हणतात. हे सगळे जे आहेत तर ते एका अर्थाने समानार्थी आहे. माईक म्हणजे मायेचं बनलेलं, आणखी जे मायेचं बनलेलं आहे तर त्याचा बाध करायचा, आणखी बाधितानुवृत्तीने आपलं आयुष्य काढायचं. पुढलं जे आयुष्य असतं ज्ञान झाल्यानंतर तर ते जीवनमुक्त बाधितानुवृत्तीने काढतात. त्याला दुसरा शब्द बाध समाधीमध्ये काढतात. म्हणजे फक्त अद्वैत सत्य आहे आणि जे दिसत आहे तर त्याचा बाध केलेला आहे, म्हणजे ते सत्य नाही अशा पद्धतीने. आणि व्यवहार काय सांगतो? जे मोहित आहेत, माया मोहमयी आहे, ज्यांच्यावरती ते आवरण पक्क आहे, त्यांना हे सगळं जग सत्य वाटत. चित्रदीपात आपण आहोत त्यामुळे 131 मध्ये चित्रदीपाचं उदाहरण परत सांगितलंय की कापडावरचा चित्राचा आपण विचार केला होता. ते कापड पसरल्यानंतर दिसायला लागतं चित्र, गुंडाळलं की ते चित्र नाहीसं होतं. तशी माया आहे. ती जेव्हा कार्य करायला लागते तेव्हा जग दाखवते आणि जेव्हा ब्रह्मात लीन होते, आवरून घेते, म्हणजे तेव्हा जग नाहीसं होतं. अशी ही माया आहे, एखाद्या चित्राप्रमाणे. आणि चित्र जितकं खरं असतं तितकंच मायेने दाखवलेलं जग पण खरं आहे, म्हणजेच खोटं आहे. माया प्रत्येक सर्गाला हे चित्र उलगडते, प्रलयाच्या वेळेस गुंडाळून घेते. चित्रपटाचा दृष्टांत ह्या दृष्टीने पण छान आहे मोठा. मग चित्रातल्या पदार्थांच्या इतकेच जगातले पदार्थ पण सत्य असतात हा निष्कर्ष काढला. मग ही माया कशी आहे आता? ती स्वतंत्र पण आहे आणि परतंत्र पण. कशी काय? तर चैतन्याच्या शिवाय मायेला सत्ता नाही. चैतन्यावरती उठलेला तरंग, विचाराचा तरंग, मी आहे, मी एकटा आहे, मी बहु व्हावं, हा जो तरंग उठला चैतन्यावरती, परब्रह्मावरती, त्याला माया म्हणतात. म्हणजे चैतन्या वाचून मायेला अस्तित्व आहे का? तरंगाला पाण्या वाचून अस्तित्व आहे का? वाऱ्या वाचून झुळकीला अस्तित्व आहे का? अजिबात नाही. कापडामध्ये उभे आडवे धागे आहेत, त्या धाग्यांवाचून कापडाला अस्तित्व नाहीये. तसं चैतन्याच्या अधिष्ठाना वाचून, म्हणजे दुसरं म्हणजे ह्याला की दोरी असल्याशिवाय किंवा काटकी वगैरे काहीतरी लांबट असल्याशिवाय त्या मिथ्या सर्पाला अस्तित्व नाही. काहीतरी चकाकलं म्हणून चांदी भासते. तसं चैतन्य असल्याशिवाय मायेला अस्तित्व नाही, म्हणजे ती परतंत्र, पूर्णपणे चैतन्याच्या वरती आहे अवलंबून ती. पण असंग ब्रह्माला ती अडकवते म्हणून ती स्वतंत्र म्हणते. कशी अडकवते? जीवरूपाने ती असंग ब्रह्माला या मायेत अडकवते, म्हणजे तिच्यात अडकवते. अघटित घटना पटी असती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम वगैरे हे जे सगळे शब्द ईश्वराला वापरतात तेच मायेला वापरलेले आहेत. कारण ईश्वर माई काय म्हणूया मायावी आहे, मायेला ताब्यात ठेवणार. म्हणून त्या ब्रह्माला सुद्धा जणू काय ती दृश्य जगात अडकवते, सत्य भासवते स्वतःच स्वरूप, आणखीन आपल्याला ती अडकवते. म्हणून ही अघटित कौशल्य आहे. अत्यंत जो निर्विकार आहे, ज्याला संग नाहीये कसला, असा जो आत्मा आहे, जो या देहात अडकल्यासारखा झालेला आहे, तो अडकवते. अडकल्यासारखा केवळ राहत नाही मग तो, तर चिदाभासाच्या रूपाने ती जीवाला निर्माण करते, ईश्वराला निर्माण करते आणि त्यांना वरती अडकवते. ईश्वराला नाही अडकवत, ईश्वराची जी उपाधी आहे माया तर ती सत्वगुणाची आहे, तर त्यामुळे तिथे तो अडकत नाही ह्याच्यात. पण जीवाच्या बाबतीत तिथे अनेक जन्मांचे संस्कार आहेत, मलिन आहे त्याची, म्हणून त्या अविद्येच्या ह्याच्यात ती जीवाला अडकवते. जीव जगाला सत्य मानतो, देहाला सत्य मानतो, ह्या मायेला माया म्हणतच नाही, तो जग सत्यच म्हणतो. आणि असं असल्यामुळे ती अडकवते जीवाला.
त्या चिदाभासाला जीव असं आपण म्हणतोय, पण वास्तविक जीवाची व्याख्या जी आहे ती तिन्ही मिळून जीव आहे. एक एक पदार्थ त्यातला जीव नाही. म्हणजे आत्मा, बुद्धी आणि चिदाभास. चिदाभासाला त्या बुद्धीशिवाय अस्तित्व आहे का? आरसा असला तर प्रतिबिंब दिसणार आहे. बरं, जर का आरशाच्या समोर काही नसलं तर प्रतिबिंब दिसेल का? म्हणून ब्रह्माचं प्रतिबिंब असायला ब्रह्म तिथे पाहिजे, म्हणजे आत्मा. बुद्धी पाहिजे, प्रतिबिंब घेणारा पाहिजे, आणि त्याच्यात प्रतिबिंब पाहिजे. मिळून तिन्ही मिळूनच जीव होतो, एक एकटा जीव होतो. यातला कुठलाही एक एक घटक जीव म्हणून उपयोगी नाही, कारण केवळ चिदाभासाला अस्तित्व नाही. पण ह्या बुद्धीला आणि देहाला चैतन्य देणारा चिदाभास असल्यामुळे चिदाभासाला जीव म्हणून थोडस म्हणायची पद्धत आहे. ती पद्धत जरी असली तरी जीव म्हणजे तिन्ही आहेत हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे मूळ माया जी आहे ती ह्या दोघांनाही, ईश्वराला आणि जीवाला जन्माला घालते. जीव रूपाने आत्म्याला ती विकारी करते, बंधनात अडकवते. त्याला सगळ्याचा, जगाचा, आणखीन बुद्धीचा, आणखीन मी माझे ह्याचा संग जडवत, आणि त्या संघाच्यामुळे जीव जास्तीत जास्त अडकत जात. आणि हे सगळं कसं करते? कुटस्थाच्या म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपात जराही बदल न करता ती हे घडवून आणते. म्हणजे काय तिचं सामर्थ्य पहा. माया काय चमत्कार करते की ज्याच्यावरती ती भासतीये त्याच्या स्वरूपात काहीही ती बदल करत नाही, पण तरी देखील हा मिथ्या भास ती भासवते. आता मायेच्या शक्तीसाठी मायेतलीच काही उदाहरणं दिलेली, की पाण्याला द्रवत्व असतं, पातळपणा असतो, अग्नीला उष्णता असते, पृथ्वी तत्वाला, दगडांना वगैरे टणकपणा असतो. हे जसे पंचमहाभूतात त्याचे त्याचे गुण आहेत, तर त्याच पद्धतीने मायेचं जे आहे दुर्घटत्व, मायेची जी ही शक्ती आहे ही तिचा स्वभाव आहे. कल्पनेपलीकडे सगळं तिचं आहे, हे तिचं सामर्थ्य, हा तिचा स्वभाव, हे तिचं मूळचं स्वरूपच आहे. जशी ती नाहीच आहे वास्तविक, तरीही भासतीये, आणि भासतीये ती अशा स्वरूपात भासते की तिला कल्पनेपलीकडलं सामर्थ्य असल्यासारखी ती भासते, कारण ती सगळं करून देते. आणि जोपर्यंत लोकांना तिचं स्वरूप कळत नाही, तर तोपर्यंत आपल्याला सृष्टीतल्या अनेक गोष्टींचं आश्चर्य वाटत राहतं. कितीतरी आश्चर्यजनक गोष्टी आहेत. म्हणजे केवळ जगातली 7 आश्चर्य नाही मी म्हणत आहे, त्याच्या पलीकडे निसर्गातल्या कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे किती आपण अगदी सृष्टीचं चक्र नियमित चालतं, ही सुद्धा आश्चर्यकारक गोष्ट आहे. आंब्याच्या झाडाला आंबाच लागतो, आश्चर्यकारक गोष्ट आहे. कुठेही इकडचं तिकडे होत नाही. केवढं आश्चर्य, इतकं नियमित चालतं. मायेचं जे सामर्थ्य आहे त्याच्यातनं हे सगळं होत असतं. संपूर्ण सृष्टी भासवायला लागणं हे मायेचं केवढं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून माया ही जी भ्रमरूप आहे, भ्रमरूप असून ती एवढं दाखवते, आणि तरी आपल्याला ती अडकवते, जीवाला ती अडकवते. हे मायेचं सामर्थ्य, हे मायेचं स्वरूप आहे. आता आत्म्याचं कुटस्थत्व देखील स्वतः सिद्ध आहे, पण माया जी आहे तर ती त्याच्यावरती भासमान आहे. काही मतवादी जे आहे तर ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात. माया म्हणजे प्रकृती, आणखी प्रकृतीच परिणाम पावते, म्हणजे बदल होते, किंवा ब्रह्मच बदल होतं. अशा पद्धतीने वेगवेगळी मतं आहेत. ते जाऊन दे, सुदैवाने इथे त्यांनी मांडलेली नाहीयेत, त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करायची आता तरी गरज नाही. म्हणून मायेच्या बद्दल कितीही प्रश्न विचारले तरी त्याला उत्तर देता येत नाही. ती अनाकलनीय आहे, अनिर्वचनीय आहे, आणखीन त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. म्हणून जे सांगितलेलं आहे, श्रुतीमध्ये जे सांगितलेलं आहे, ब्रह्म स्वसंवेद्य आहे, निराकार आहे, निरवय आहे, व्यापक आहे, वगैरे सगळ्या पद्धतीने. आणि ब्रह्मच आकाश जसं घटात तसं ब्रह्म देहामध्ये अडकल्यासारखं झालंय. वास्तविक अडकलेलं नाहीये, पण अडकल्यासारखं झाल्यामुळे त्याला आपण आत्मा म्हणतो.
आणखी त्या आत्मतत्वाला तो असंग असताना देखील जीवरूपाने माया अडकवते. माया अडकवते म्हणजे काय होतं, तर मायेचं जे जग सत्य वाटायला लागतं त्या जगात तो जीव मोहित होतो आणि त्या सत्यत्वाच्यामुळे त्याच्यातनं तो सुख शोधायचा प्रयत्न करत असतो. वास्तविक तोच सुखरूप आहे. सुख हे त्याचं स्वरूप आहे, पण तरीही तो बाहेर हे जगात सगळ्या सुख शोधायला लागतो, कारण त्याला ते सत्य वाटत असतं, देह सत्य वाटत असतो. हे सगळं जे आहे हे मायेच्या मोहाचा परिणाम आहे. असंग आत्म्याला ती अडकवल्यासारखी करते. वास्तविक अडकत नाही, पण जीवरूपाने त्याला अडकवलेला आहे. आणखीन हे सगळं जर का आपण श्रद्धेने स्वीकारलं, त्या दृष्टीने अभ्यास केला, तर आपल्याला ह्याच्यातनं आपण मोकळे होऊ शकतो. कल्पित बंधनातनं आपण मोकळे होऊ शकतो. आपली बोलायची वेळ संपली आहे. प्रश्नोत्तरांची आता वेळ आहे. 138 पर्यंत झालेले आहेत. आता हे मतमतांतरांचा किचकट भाग संपलाय. हा बोला. विचारायची ही जी तुलना प्रत्येक ह्याची आहे, तुलनात्मक आपण सगळं हे जे बघतो त्यातलं नक्की काय घ्यायचं? तुलनात्मक म्हणजे कुठलं म्हणताय तुम्ही? म्हणजे जी मतं मांडलेली आहे, ह्यांना असं वाटतं त्यांनी हे अशा पद्धतीने आत्म्याचं हे केलेलं आहे, तर त्यातलं आत्ताच सांगितलं वेदांताचं जे मत आहे की फक्त वेदांताचं हे ब्रह्म आहे आपण ते ब्रह्म आहे स्वीकारायचं. ते ब्रह्म स्वीकारायचं आहे, आणखीन जी आहे आणि माया आहे आहे. हो हा हो, ओके. वेदांताचं मत ग्राह्य आहे. बाकीची मतं एवढ्यासाठी मी मगाशीच सांगितलं की मतं एवढ्यासाठी मांडतात शास्त्रकार की आपल्या मनात कुठला संशय राहू नये. असे मला मागेही प्रश्नोत्तर आलेली आहेत की कुठलं तरी कोणाचं तरी काहीतरी ग्रंथ वाचतात, पण मग सांख्य असं म्हणतात, मग आपण असं कसं म्हणतो, आपण असं का म्हणतो? अशा कारण आपण पद्धतीने वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आता गीतेत असं सांगितलंय किंवा माऊलींनी असं म्हणले, आणि हे असं करत जाताना आपल्याला असं लक्षात येतं की वेदांत, आपण जेव्हा वेदांताचा अभ्यास करायला लागतो तेव्हा ते पटायला लागतं ही गोष्ट खरी आहे. पण ही पण अशी तुलना माऊलींनी जे सांगितलंय तो वेदांतच सांगितलाय, आपल्या गीतेत मनामध्ये वेदांतच सांगितलंय. हा, पण त्यामुळे ते पक्क होतं असं होय होय, वाटतं. अगदी खरंय. बरोबर आहे ना? ऍक्च्युअली हे वेदांत शास्त्र जेव्हा आपण अभ्यासतो ना, तर त्यावेळेस हे ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे ग्रंथांचा आपल्याला अर्थ कळायला लागतो. करेक्ट, एक्झॅक्टली. अगदी तोपर्यंत त्याचा मनाच्या अर्थ श्लोकात कळत नाही. सुद्धा आपल्याला काय सांगितलंय ते सुद्धा, म्हणजे मी स्वतः असा अनुभव घेतला की मनाच्या श्लोकात सुद्धा मला वेदांत सापडायला लागला जेव्हा मी या थोड्याशा अरे, अभ्यास कळले तेव्हा. 136 नंतरचा सगळा भाग प्युअर वेदांत आहे. आता पहा ना की नभी वावरे जो अणु रेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. काय येते जुने ठेवणे मी पण ते कळेना. काय आहे जुनं ठेवणं म्हणजे आपलं स्वरूप आहे, ते केवळ आपल्या अहंकारामुळे आपल्याला कळेनासं झालेलं. संपूर्ण वेदांत आहे ह्या 136च्या नंतर, दुसरं काही नाही तिथे. मनाच्या श्लोकात कर्म, उपासना, ज्ञान तिन्ही आहे. सुरुवातीला कर्म सांगितलंय कशा पद्धतीने उत्तम करावं, उपासना सांगितली आहे कारण त्याच्याशिवाय ज्ञानाचा अधिकार येत. म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना सगळ्या शास्त्रात सांगितलंय त्या पद्धतीने, म्हणजे नामस्मरण करा, आपली कर्तव्य पूर्ण करा, आणखीन कर्तव्य करताना काही अपेक्षा ठेवू नका. अशा पद्धतीने जेव्हा आपण जातो तर त्यावेळेस ज्ञानाचा अधिकार येतो आणि बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते. जसा वेदांताचा अभ्यास करू तशी बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते आणि मग आपल्याला ते कळायला लागतं. आता तरी मला कळल्यासारखं वाटतंय. आता आणखीन अभ्यास करायला पाहिजे, हे खरं आहे. तर परत परत वाचल्याशिवाय पक्क परत होत वाचायला नाही, पाहिजे. सटकत. सतत
स्थळच त्याग होता सवेशी जाते, अनेक पद्धतीने हे खरं आहे. कारण आपल्याला हे ओळखीचे नाहीयेत, शब्द ओळखीचे नाहीयेत, संकल्पना ओळखीच्या नाहीयेत, त्यामुळे ते विसरायला होतात. आणि आपलं मन ह्याच्यात रमतं, जगात रमतं. त्यामुळे पुस्तक खाली ठेवल्याबरोबर ते अप्लाय करायचं आहे आपण विसरतो आणि जगात रमतो. ऍप्लिकेशन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम होत राहतो. ताई नमस्कार. बोला. मावशी नमस्कार. मी संजीवनी जोशी बोलते. हम्म, वैष्णव आणि स्मार्त याचं जे तुम्ही सांगितलं, वर्णन केलं की वाद आहे, अजूनही हम्म. कर्नाटकात बऱ्यापैकी ते आहे. सोवळं आहे म्हणा, थोडं. कर्मकांड आहे. तर माझी आजी स्मार्तांच्या घरची होती आणि माझे आजोबा वैष्णव. तर त्यावेळा ती विवाह सुद्धा त्यावेळेला ते भयंकरच हे होते की ते मान्य असायचे नाहीत. परंतु झाला आणि त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी मंत्रालयाला जाऊन ती मुद्रा घेतली. मग ते शुद्धीकरण झालं म्हणे की अशी स्मारकांची पत्नी करून घेतल्यामुळे वगैरे वगैरे. आणि मग सोहळ्यात बरोबर. स्वयंपाक तिचा चालला. त्याच्या आधी ते ह्याच्यावर पाणी टाक, लाकडावर पाणी टाक, काड्यापिटीत पाणी. मला आता ते ऐकलं तर ते फारच विचित्र वाटतं सगळं. परंतु माझी आजी होतं सांगायची ते, असं तसं होतं. होतं ते, होतं हा. ते. तर मग हे मला असं म्हणायचं की आपण जो हा अभ्यास करायला ह्याच्यानं मग ते मनातले थोडेसे हे ती रूढी परंपरा किंवा त्या सनातन विचार वगैरे जे आहेत ते कमी होतात ना, किंवा कसं काय करायचं हे याविषयी थोडस मार्गदर्शन नाही, करावं. अहो गोंधळ. प्रत्येकाचं काय सांगू का, हा ज्याचं मत त्याच्याजवळ, काहीही हरकत नाहीये. हा कारण आपल्या जे उपास्य दैवत असतं ते श्रेष्ठ आहे हे समजल्याशिवाय आपण उपासना करू शकत नाही. बरोबर. आपलं उपास्य दैवतच सगळ्यात श्रेष्ठ आहे हे आपल्यासाठी, ते इतरांना पटवून द्यायच्यासाठी नाहीये. खरंय खरंय. इतरांवरती सक्ती नाहीये त्याची. ते आपण ह्या पद्धतीने आणखी त्याचबरोबर हे लक्षात ठेवायचं की बाकीची जी सगळी दैवत आहेत तर ती माझ्याच दैवताची रूप आहेत. हा बरोबर आहे. माझ्या प्रकृतीला हे योग्य आहे, मला हे आवडतं म्हणून मी याची उपासना करते. पण जर हा का मी शंकराची उपासना करत असले तरी विष्णू देखील त्याचंच रूप आहे. आणखीन एक विसरायचं नाही की विष्णू जो आहे तर तो शंकराची उपासना करतो आणि शंकर विष्णूची उपासना करतो. खरंय खरंय. विठोने शिरी वाहिला देवर राणा. होय होय. बरोबर आहे बरोबर आहे. आता आणि देव आता रामाने जे शंकराची देवळं लंकेत 5 एक स्थापन केली, रामेश्वर वगैरे भारतात स्थापन केली. हो हो. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे देवांचा आपापसात ते अजिबात वैर नाहीये. नाही आणि अजिबात त्याचे आपणच भक्त करतो. मात्र हट्टाने मग वैर करून घेतात. मग समर्थांनी सांगितले मूर्खांच्या लक्षणातला हा एक प्रकार मानायला हो. हरकत नाही. मूर्खच म्हणायचं. सतसत आणि विवेकच नाही. सांगितलंही आहे, सांगितलंही हो आहे हे, हो हो. की देव अनेक जरी असले, म्हणजे हा कुदळीपर्यंत देव सांगितलेले आहेत, होय गवताचं हो. ह्याच्यापर्यंत देव सांगितलंय. पण बरोबर प्रत्येकात ब्रह्मतत्व आहे ना, आहे म्हणजे ना. ईश्वर तत्व आहे ना. बरोबर. बरोबर आहे. मग ज्या हो भावनेने आपण उपासना करतो, जर का हा आपण शिव म्हणूनच, शंकर म्हणूनच उपासना केली तर ती त्या दैवतापर्यंत पोहोचते. पण त्याच खरं. दैवताची आपण ब्रह्मभावनेने उपासना केली तर ती हम्म. आपल्याला मुक्त करते. अच्छा बरोबर म्हणजे आहे ते बरोबर. हे परब्रह्म विटेवरी असं हा. पांडुरंगाला म्हणतात. आपलं जे उच्च बरोबर. दैवत असेल, विष्णू असेल म्हणा किंवा देवी असेल म्हणा, जे हम्म. असेल ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे. ह्या भावनेने बरोबर. त्याची उपासना करायची असते. त्या दृष्टीनं मूर्तिमंत पाहायचं. साकार झालेलं ब्रह्म आहे ते. खरंय. आपल्याला ती खरंय. मुक्तीपर्यंत घेऊन जाते, तिथपर्यंत घेऊन जाते. हा खरंय खरंय. समजलं ताई. छान वाटलं. नमस्कार. थांबायचं. हो हो चालेल. धन्यवाद मावशी. प्रियंका आहे.
मीनाक्षीताई तुम्ही घेताय? कोणीतरी दुसरं म्हणा. आहेत आहेत मीनाक्षीताईंनी अनम्यूट केलं. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय 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 रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय